पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीतील रेस्क्यू फाउंडेशन मधून ठेवण्यात आलेल्या 13 बांगलादेशी महिलांपैकी 11 महिला फरार झाल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार औषध घेण्याच्या बहाण्याने दरवाजा उघडून घेतल्यानंतर केअरटेकरवर हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर महिलांनी पलायन केल्याचा आरोप आहे। या प्रकरणानंतर पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू केली असून आतापर्यंत 2 महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे। उर्वरित 11 महिलांचा शोध सध्या सुरू आहे। दरम्यान सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत। काळेपडळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेले जे रेस्क्यू सेंटर आहे त्या रेस्क्यू सेंटर मध्ये काही बांगलादेशी महिला ठेवण्यात आल्या होत्या, ज्यांना डिपोस्ट करायचं होतं आणि कोर्टाच्या ऑर्डरनुसार त्यांना तिथे ठेवण्यात आलं होतं। परंतु काही दिवसांपूर्वी त्यातील 11 महिला या फरार झालेल्या आहेत, तिथून गायब झालेल्या आहेत। गायब होण्याच्या आधी त्यांनी कर्तव्यावर असणाऱ्या महिलेला रूम मध्ये आणून सगळ्यांनी मिळून मारहाण केली, बेदम मारलं आणि तिच्या तोंडामध्ये बोळा कोंबून तिला पूर्णपणे शांत करण्यात आलं आणि त्यानंतर ह्या 13 महिला तिथून पळून गेलेल्या आहेत। त्यातल्या 2 महिला परत आणल्या गेल्या आणि 11 महिला गायब झालेल्या आहेत। असं कर्तव्यावर असलेल्या महिलेला मारण्याची हिंमत या बांगलादेशी महिलांनी केलेली आहे आणि जर यांचा एवढा रुबाब वाढला आहे, यांचा रोष जर एवढा वाढलेला आहे, तर बांगलादेशी हे आपल्या भारत देशासाठी म्हणजे जे घुसखोर बांगलादेशी आहेत त्यांना डिपोस्ट करणं किती महत्वाचं आहे आणि हे किती घातक आहे आपल्यासाठी हे या घटनेतून दिसतंय। आणि हे रेस्क्यू सेंटर जे सांगितलं जातं की शासकीय आहे, परंतु मला इथे शंका वाटतेय नक्कीच या रेस्क्यू सेंटर मध्ये काहीतरी काळबेरं